स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. नागोई ना औषध ना इंजेक्शन या तत्वावर. आणि मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोरॅलिटी. आज आपण बघणार आहोत तिसरं चक्र, मणिपूर. आता बघा, मणिपूर चक्राचा रंग आहे पिवळा, त्याचं तत्व आहे अग्नी. आणि ते काय दाखवतं तर तुमचा आत्मविश्वास, संवेदना आणि तुमची क्रिएटिव्हिटी. हे तत्व महत्त्वाचं आहे, कारण खालच्या दोन्ही चक्रांना ह्या चक्राकडून पुरवठा मिळतो. अग्नी तत्व जर बिघडलं तर पूर्ण शरीर कोलॅप्स होतं. आणि अग्नी तत्व याचा रंग आहे पिवळा. आणि हे कुठे आहे तर नाभीच्या 4 बोटं वर. बघा, आपण जेव्हा एखादी व्यक्ती जाते किंवा चुकीचं वागते तर आपण काय म्हणतो, राम नाहीये. राम नाहीये म्हणजे काय, अर्थ नाहीये काही. तसं हे या चक्राचं जर असंतुलन झालं तर तुमच्या जीवनाला अर्थच उरत नाही. तुम्ही कुठेही वाहत जाता किंवा नको त्या मार्गाला जाता. म्हणून हे चक्र संतुलित असणं गरजेचं आहे. आता ह्या चक्राचे वेगवेगळे आजार पण आहेत, पण आपण ते नंतर बघणार आहोत. आता आपण हे चक्र आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. हे आपलं सर्व डायजेस्टिव्ह सिस्टीम सांभाळतं आणि आपल्याला लागणारी ऊर्जा ह्या चक्राकडून मिळते. याचा रंग आहे पिवळा, तत्व आहे अग्नी. आता आपण नाभीच्या 4 बोटं वर हात ठेवणार आहोत. असं इमॅजिन करणार आहोत की तिथे एक पिवळ्या रंगाचं रत्न आहे, ते खूप चमकत आहे. त्याचा प्रकाश पूर्ण माझ्या शरीरात पसरत आहे. माझ्या प्रत्येक शिरांपर्यंत तो प्रकाश पोचलेला आहे. आणि माझी प्रत्येक शिर ही या अग्नितत्वाने प्रज्वलित झालेली आहे आणि कार्यरत झालेली आहे. आणि ती अधिक कार्यक्षम होण्याचा प्रयत्न करत आहे आणि ती त्यात यशस्वी होत आहे. तर थोडा वेळ त्या रंगाच्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत किंवा ज्या लहरी आहेत त्या अनुभवा. तर ह्याचा बीज मंत्र आहे रम. आपण तो म्हणूया, थोडा वेळ तसंच बसा. या बीज मंत्राच्या व्हायब्रेशन ॲब्झॉर्ब करा, त्याच्यामध्ये विलीन व्हा. आणि धन्यवाद देऊया त्या अग्नितत्वाला. धन्यवाद मणिपूर चक्राला. धन्यवाद या देहाला. धन्यवाद आणि स्वतःलाही धन्यवाद, कारण मला ही तू बुद्धी दिल्याबद्दल की हे चक्र मी आज संतुलित करण्याचा प्रयत्न केला. हात हळूवार रब करा, डोळ्यावर ठेवा. धन्यवाद.